काल परवा नांदेड शहर विभागामध्ये जो प्रकार घडला, एका नवऱ्यानं स्वतः आपल्या बायकोचीच भर रस्त्यावर गळा चिरून तिची हत्या करण्यात आली. आणि हा प्रकार नवीन नाही. माझं सांगण्याचं तात्पर्य आजकालच्या पालकांना एवढंच आहे की उदाहरण म्हणून सांगत आहे. वैष्णवी प्रकरण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या वैष्णवी हागवणीला आतापर्यंत न्याय मिळाला नाही. तिच्यासुद्धा घरामध्ये अमापाशी प्रॉपर्टी होती, संपत्ती होती, तरी पण वैष्णवी हागवणीला शारीरिक मानसिक छळ करून तिची हत्या करण्यात आली. फक्त वैष्णवीच नव्हे तर अशा कितीतरी महिला आतापर्यंत पैशावाल्यांच्या घरामध्ये देऊन त्यांची हत्या करण्यात आली. त्या मुलींनी छळाला कंटाळून आत्महत्या केली. जे पालक वर्ग आहे, आपल्या प्रत्येक पालकांना वाटतं की आपली मुलगी सुखी समाधानाने राहावी, पण तुमची मुलगी पैशा प्रॉपर्टीवाल्याच्याच घरामध्ये सुखी राहील हे कशावरून? जर तुमची मुलगी द्यायचीच असेल तर एका गरीब कुटुंबामध्ये द्या. मग त्याचं घर पत्र्याचं असू दे, त्याचं घर मातीचं असू दे, त्याच्याकडे 4 काकऱ्यात जागा असू दे, 2 काकऱ्या त्याच्याकडे शेती असू दे, हरकत नाही. तो 200 रुपये कमवून आणून मजुरी करत असेल आणू द्या, हरकत नाही. कारण त्याच 200 रुपयामध्ये मोल मजुरी करून आणूनच तो मुलगा तुमच्या मुलीला सुखी समाधानी सांभाळू शकतो. आतापर्यंत मग तो शेतकरी वर्गामध्ये कुठं ऐकला आहे का शेतकरी लोकांनी तुमच्या मुलीला छळ केलेला आहे, तिला मानसिक त्रास दिलेला आहे, तिला सासरून पैसे आण म्हणून तिला छळ केलेला आहे? तर नाही, कुठेही आतापर्यंत आपण किंबहुना असा प्रकार ऐकलेला नाही. जर आपण प्रकार कुठे ऐकला असेल तर पैशावाले, प्रॉपर्टी, गडगंज ज्यांच्याकडे प्रॉपर्टी, गाडी, बंगला, शेती आहे, अशाच लोकांमध्ये आपल्या मुलींची हत्या होते आणि अशाच लोकांच्या जाचाला कंटाळून मुली आत्महत्या करत आहेत. जर तुमची मुलगी द्यायचीच असेल तर गरिबाच्या घरामध्ये द्या. जर पैसा, प्रॉपर्टी, शेती, बंगला, नोकरी बघून जर तुमची मुलगी देत असाल तर तुमची मुलगी तिथं सुखी कधीच राहणार नाही. तुम्ही स्वतःहून तुमच्या मुलीला सुखी संसारात नाही तर आपल्याच हातानं आपल्याच मुलीला नरकामध्ये ढकलत आहेत. कुटुंब जर बघायचं असेल तर गरिबाचं बघा. पैशाचं तोलमाप मुलींसोबत करू नका. गरिबाच्या घरामधले जे आई वडील, भाऊ बहीण आहेत त्यांच्या चेहऱ्याकडे बघा आणि निरीक्षण करा की गरिबाच्या घरामध्ये तुमची मुलगी सुखी राहील का श्रीमंताच्या बंगल्यामध्ये राहील. श्रीमंताच्या बंगल्यामध्ये प्रॉपर्टीवाल्याला जर मुलगी दिली तर तुम्हाला तुमच्या मुलीच्या कधीही फोटोवर हार अडकून तिला भावपूर्ण श्रद्धांजलीच द्यावं लागणार आहे. आणि गरिबाच्या घरामध्ये मुलगी दिली तर तिथं सुखी संसार करेल, किंबहुना तुमच्या नजरेसमोर तुमची मुलगी तरी सुखी राहील. पालकांनी सावधान राहा, सतर्क राहा. मुलगी देताना श्रीमंताची प्रॉपर्टी बघू नका तर गरिबाची झोपडी बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र.